महिलावरून झालेला वाद पेटला. नागेवाडीत 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. आरोपीला सोबत घेऊन चंदनझिरा पोलिसांकडून घटनास्थळाचा केला पंचनामा. शहरातील नागेवाडी परिसरात एका महिलेवरून आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. नितीन पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागेवाडी आणि परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार एका महिलेबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून नितीन पवार आणि संशयितांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काही वेळातच या वादाचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत झाले. या दरम्यान संशयितांनी नितीनवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत नितीनला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट, सय्यद अफसर, रवी देशमाने, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, राजेंद्र पवार आणि सागर खैरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर मुख्य आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून एका संशयित आरोपीला मुसक्या आवळून ताब्यात घेतले. उर्वरित साथीदारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. एका आरोपीला सोबत घेऊन चंदनझिरा पोलिसांनी नागेवाडीतील घटनास्थळी जाऊन सखोल स्पॉट पंचनामा केला. हत्येसाठी वापरलेले शस्त्र, प्रत्यक्षदर्शींचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. वाद नेमका कोणापासून सुरू झाला, हत्येचा कट पूर्वनियोजित होता का आणि या गुन्ह्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे, या दिशेने पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस अधिक तपास करत आहेत.